हाय हॅलो नमस्ते. माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज होता सॅटरडे म्हणजे निवांत सुट्टीचा दिवस. तर मी इथे नाश्त्यासाठी उपमा बनवला होता आणि इथे चालू होती आमची देवपूजा. तर देवपूजा आम्ही बाबांसोबत करत होतो. आता देवपूजेला इथे उभं राहण्याचं कारण आमचं वेगळंच असतं. म्हणजे आम्हाला देवांना हात लावायचे असतात, देवांना तिथून हलवायचं असतं आणि आम्ही इथे लाडीगुडी लावत असतो बाबांना. पण बाबा नमस्कार करताय तोपर्यंत देवांना तो हात लावणार. तोच बाबांनी तिथे पाहिलं आणि मग पटकन बप्पा करायला लागला. असं काही मस्ती आमची इथे सुरू असते. त्याला देव फार आवडतात आणि लहान मुलांना देव फार आवडतात, त्यामुळे ते देव्हाऱ्यात जाऊन बसतात. मी बऱ्याच जणांचा हा किस्सा ऐकलेला. तर आविरचंही हे सुरू झालं. आता इथे त्याने एक फ्रूट खायला घेतलं आहे. तर फ्रूट खाऊन झालं आमचं. मग आता आम्हाला मस्ती करायची होती. बाबा घरी होते तर मग बाबांबरोबर खेळायला त्याला खूप आवडतं. मग मम्मा तू पण बस आमच्यासोबत. आणि मग इथे त्या दोन गाड्या होत्या ज्या त्याच्यासोबत खेळत होता. तर एक मग मम्माकडे पास करणार आणि एक बाबांकडे पास करणार, असा काही त्याचा कार्यक्रम इथे चालू होता. मग अर्धा तो तास तिथे खेळला असेल, असं आम्ही त्याच्याबरोबर खेळत होतो. आणि बाबा त्याला सॅटर्डेला फुल टाईम देतात आणि त्याला खूप आवडतं बाबांसोबत खेळायला. तर इथे बाबा म्हणत होते मागे सरक आणखी, तर त्याला मागे सरकणंही कळतं आहे. मग चला हा असं दुपार गेली आणि मग बाबा म्हणाले चल आविर, तुला मी जरा फिरून आणतो इव्हिनिंगला. तर आम्ही इव्हिनिंगला बाहेर निघालो. त्याला इथे ज्यूस पाजला आणि मग तो इकडे तिकडे बघून आरडाओरडा त्याचा चालू होता. आता आमच्या घराच्या आसपासचा परिसर असा काही दिसतोय. आता मग बाबा म्हणाले ज्यूस झाला, चल मग पार्कला जाऊ. आणि मग पार्कमध्ये आलो आम्ही आणि मग मस्त लुटू लुटू तो चालत निघाला. आता इथे काय काय त्याला पाहायला मिळतंय हे तुम्ही शेवटपर्यंत पहा. आता तो समोर जाईल आणि त्याला दिसलं की इथे खूप सारं खेळायला आहे. मग ओरडायला लागला की मलाही तिथे खेळायला जायचं आहे, मलाही आतमध्ये सोडा. पण आतमध्ये कसं जायचं हे काही त्याला कळेना. मग मम्माने त्याला उचललं आणि आतमध्ये तिथे पार्कमध्ये खेळायला सोडलं. आणि तो इथे विचार करत होता, आता माझ्या सोसायटीतलं जे आहे घोडा खेळणारा, तो तर फार फास्ट चालतो, हे का स्लो चालतं. पण तो पार्कमधला मेंटेनन्स चांगलं नव्हतं, त्यामुळे तिथे ते फारच स्लो आणि करकर आवाज येत होता. त्याला आता इथे झाड दिसलं, त्याने पहिल्यांदा असं झाड पाहिलं आहे, तरी तो ट्राय करतोय तिथे चढायचं. मला ह्याचं फार नवल वाटलं की त्याला कसं समजलं की झाडावर चढावं म्हणून. इथे बाबांना बघताच बाय बाय चालू झालं त्याचं. असं म्हणजे तो असा दबून अजिबात बाहेर राहत नाही. मला त्याचं एक हे विशेष वाटतं, अजिबात तो घाबरत नाही कुठल्या गोष्टीला. आणि सगळ्यांना येणाऱ्या जाणाऱ्यांना हाय बाय त्याचं चालू असतं आणि खूप तो एन्जॉय करतो बाहेर गेल्यानंतर. आणि इथेही त्याचं तेच चालू होतं, आरडाओरडा, पक्ष्यांना बघणं, ते सगळं चालू होतं. आणि तिथे शांत वातावरण असल्यामुळे पक्ष्यांचा इतका सुंदर आवाज येत होता. आणि थोडंसं इव्हिनिंग व्हायला आली होती, तर मग वातावरणही खूप छान होतं. तिथे मंदिर होतं, यांना तो कळस दिसला आणि आम्ही लगेच पाया पडलो. मग इथे आम्ही थोडेसे फोटो घेतले आणि म्हटलं चला आता निघूया घरी, कारण संध्याकाळची वेळ होईल स्वयंपाकाची. मग आम्ही निघालो घरी. असं काही होतं आमचा सॅटरडे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. चला बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.